नमस्कार, मी मनीषा गायकवाड माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत करते. सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी 26व्या दिवसाचा सर्व विषयांचा अभ्यास आपण आज पाहणार आहोत. विषय मराठी. क्षेत्र लेखन, कौशल्य लेखन, संकल्पना, अक्षरगट क, म, ल, आ, अध्यय निष्पत्ती, वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात. जाणून घेऊया. यात क, म, आ, ल व काना या सरावासाठी अक्षर गटातील एक अक्षराचे फळ्यावर लेखन करावे. त्याभोवती गोल करून अक्षराच्या ध्वनीची ओळख करून द्यावी. क हे अक्षर म्हणून घ्यावे. मुलांना क अक्षराने सुरू होणारे शब्द विचारावे व त्याचे लेखन शिक्षकांनी क अक्षराभोवती करावे. जसे कप, कपाट, कढई, कणीस, काकडी, कळी. क आवाज ऐक व क आवाजाला गोल कर. क हे अक्षर गिरव, लिही, म्हण. याचप्रमाणे म, आ, ल व काना याचा सराव देखील आपण वरील कृतींप्रमाणे करून घेऊ शकतो. अधिक सक्षम होण्यासाठी विचारलेले शब्द त्या अक्षरांभोवती लिहा. चित्रातील किंवा पाठ्यपुस्तकातील कृतींचा आधार घ्या. अपेक्षित ध्वनीने सुरुवात होणारे शब्द नसल्यास तो फळ्यावर बाजूला लिहा. बाजूला का लिहिला याची चर्चा करा. प्रत्येक ध्वनीच्या योग्य उच्चारांची माहिती द्या. काही ध्वनींचा उच्चार स्वतः करून दाखवा. प्रत्येक अक्षराची ओळख करून द्या. शब्दसंपत्तीत वाढ व्हावी यासाठी आणखी शब्द सांगा. अक्षर गटातील अक्षरे असणारे शब्द सांगा व शब्दातील संबंधित अक्षराला गोल करून घ्यावे. काही शब्द विद्यार्थ्यांना विचारावेत यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संधी द्यावी. अधिक कल्पक होण्यासाठी क, म, आ, ल व काना या अक्षर गटातील अक्षरावरून शब्दचक्र तयार करण्यास सांगा. अक्षर गटातील अक्षराला गोल करण्यास सांगावेत. विषय गणित. संख्यांवरील क्रिया. घटक बेरीज. उपघटक 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. अध्यय निष्पत्ती चित्रांवरून 20 पर्यंतची बेरीज करतात. चित्र मोजून बेरीज. पहिल्या चौकोनात फुलांचे चित्र आहे. अधिक दुसऱ्या चौकोनात फुलं आहेत. प्रथम विद्यार्थ्यांकडून फुलं मोजून घ्यावीत. पहिल्या चौकोनातील फुलं किती? 7 फुले. अधिक दुसऱ्या चौकोनातील फुले किती? तर 5 फुले. मग 7 फुले अधिक 5 फुले बरोबर किती होतील? मुलांना दोन्ही चौकोनातील फुले एकत्र मोजून काढण्यास सांगावी व त्याची एकत्र संख्या खाली लिहिण्यास सांगावी. एकूण 12 फुले. अशा उदाहरणावरून चित्रांवरून 20 पर्यंतची बेरीज सराव करून घेता येईल. चित्र मोजून पुढील बेरीज कर. पहिल्या चौकोनात माशांची चित्र दिलेली आहेत. ते किती मासे आहेत? ती संख्या मोजून खाली चौकोनात लिहिण्यास सांगावी. अधिक दुसऱ्या चौकोनातील माशांची संख्या खालील चौकोनात लिहावी व दोन्ही चित्र मिळून किती झालेत? तर 6 अधिक 5 बरोबर किती? हे विद्यार्थ्यांनी स्वतः चित्र काढून खाली ती संख्या लिहावी. तसेच खालील चौकोनात गोल दिलेले आहेत किंवा टिकल्या म्हणा, टिकले दिलेले आहेत त्या मोजून जी संख्या प्रथम लिहिण्यास सांगावी व एकत्र म्हणजेच बरोबर किती होतील हे अचूक उत्तर विद्यार्थ्यांनी चौकोनात लिहावे. दशक बेरीज. यात आपल्याला दशक याचे परिचय आपल्याला करून द्यायचा आहे. दशक गठ्ठा म्हणजे 10 काड्यांचा एक गठ्ठा बांधून घ्यायचा. अधिक सुट्ट्या काड्या म्हणजे एकक. हा परिचय अगोदर विद्यार्थ्यांना करून दिला की 1 दशक अधिक 5 सुट्ट्या काड्या बरोबर किती होतील? तर पुढील चौकोनामध्ये 1 दशक अधिक 5 सुट्ट्या काड्या एकूण 10 आणि 5 15 म्हणजे 1 दशक 5 15 हे उत्तर येईल. दशक स्वरूपात
याचप्रमाणे 20पर्यंतच्या बेरीज उदाहरणे आपल्याला करून घेता येतील. या अधिक सरावासाठी दशकमाळेचा उपयोग करून आपण दशक बेरीज ही उदाहरणे करून घ्यावी. पहिल्या चौकोनात दशकाची एक माळ अधिक एक सुट्टा मणी म्हणजेच किती, तर 10 अधिक 1 म्हणजे 11 मणी अधिक पुढील चौकोनात 3 सुट्टे मणी म्हणजे 3 एकक बरोबर किती होतील, तर 1 दशक माळ बरोबर अधिक 4 एकक मणी म्हणजे 10 आणि 4 14. हे उत्तर व मणिमाळेचं चित्र विद्यार्थ्यांनी काढणे अपेक्षित आहे. दुसऱ्या उदाहरणात 1 दशक माळ 4 सुट्टे मणी अधिक पुढील चौकोनात 4 सुट्टे मणी म्हणजे 4 एकक बरोबर किती, तर पहिल्या चौकोनाच्या खाली चौकटीत विद्यार्थ्यांनी 10 अधिक 4 म्हणजे 14 ही संख्या लिहावी अधिक दुसऱ्या चौकोनाच्या खाली 4 सुट्टे मणी म्हणजे 4 एकक बरोबर 14 अधिक 4 किती, हे विद्यार्थ्यांनी अचूक मोजून लिहावे. चौथं गणित आपण बघूया. 1 दशक माळ 3 सुट्टे मणी अधिक 7 सुट्टे मणी म्हणजे 7 एकक बरोबर किती, मग दशक माळ अधिक सुट्टे मणी म्हणजे एकक यांची बेरीज करून विद्यार्थ्यांनी पुढे दशक माळ व सुट्ट्या मण्यांच्या स्वरूपात लिहून खाली अचूक उत्तर लिहावे. ही सर्व उदाहरणे सोडवताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दशक माळ किंवा काड्यांचा गठ्ठा दशकाचे गठ्ठे विद्यार्थ्यांना स्वतः मोजण्यास द्यावे. सोडवून पाहू. इथे एक छोटंसं मुलांना फुलपाखरू दिलेलं आहे. त्यात बेरजेची उदाहरणं दिलेली आहेत. मात्र बेरीज करताना जिथे 6 उत्तर आले तर काळा रंग, 8 उत्तर आलं तर पिवळा रंग, 11 उत्तर आलं तर गुलाबी रंग व 15 उत्तर आलं तर निळा रंग असं देण्यास सांगावं. म्हणजे चित्रकलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बेरीज सराव पक्का होणार आहे. Subject English. Learning outcome speaks about self or situations or pictures in English. Competency statements speaks about the picture in short sentences. Tells about the given picture like classroom, garden, birds, family, etc. Instructions for teachers and parents. Encourage the students to speak about different pictures. मुलांना विविध चित्राविषयी बोलण्यास सांगा. Ask them to repeat the sentences for more practice. Ask them to watch your demo carefully. Ask them simple questions regarding different pictures as a stimulus. Ask them to practice given activities. Present parallel activity and let them understand and do the same under observation. Ask them about what they have learned from these activities. Instructions for students. Try to speak about the pictures. Complete the given activities stepwise. Listen and observe demo activity presented by your facilitator. Try to identify pictures and speak about it. Try to solve questions given evaluation. See the given resources and practice in your daily life. ह्या सर्व ॲक्टिव्हिटी करताना त्या कृती कशा कराव्यात, ॲक्टिव्हिटीज कशा सॉल्व कराव्या यासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना या सूचना दिलेल्या आहेत. लर्निंग ॲक्टिव्हिटी स्टेप 1. आयडेंटिफाय थिंग्स इन द picture. Learning activity step 2. Complete the sentences by choosing words given in the bracket and practice the sentences. यात एक चित्र दिलेलं आहे. त्या चित्राचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक करावे. त्यावर आधारित fill in the blanks पूर्ण करून घ्यायचे आहेत. आयडेंटिफाय थिंग्स इन द पिक्चर. चित्रात काय काय दिसत आहे हे विद्यार्थ्यांकडून विचारून घ्यावे. नंतर दिलेल्या
शब्दांच्या आधारे फिल इन द ब्लँक्स पूर्ण करून घ्याव्यात. जसे चेअर, टेबल, टीचर, क्लासरूम, विंडो, ब्लॅक, स्टुडंट्स हे शब्द वापरून विद्यार्थ्यांकडून खालील सेंटेन्सेस पूर्ण करून घ्यायचे आहेत. This is my dash dash. We are 20 dash dash in the class. Mrs. Sunita is my dash dash. There is a big dash dash board. Our class has a dash dash to keep the class airy. There is also a dash dash and dash dash in my class. I love my dash dash. वरील कंसामध्ये दिलेले शब्द वापरून विद्यार्थ्यांकडून ते वाक्य पूर्ण करून घ्यायचे आहेत. सॉल्व ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. सी द गिवन पिक्चर अँड लिसन टू मी केअरफुली. यात मुलांना चित्रनिरीक्षण करण्यास सांगावे. त्या चित्राविषयी शिक्षक काही वर्णन करतील ते लक्षपूर्वक ऐकण्यास सांगावे. आय लव गार्डन. I like to go to the garden with my friends. I play games in the garden. I love flowers. I don't pluck them. We spend a lot of time in the garden and we have a great fun. चित्राविषयी दिलेल्या वाक्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना बोलते करावे. अधिक सरावासाठी इथे एक चित्र दिलेलं आहे. स्पीक अबाउट द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राविषयी खालील वाक्यांच्या मदतीने बोला. दिस इज अ डॅश डॅश. इट इज अ डॅश डॅश बर्ड. इट हॅज डॅश डॅश लेग्स. इट हॅज कलरफुल डॅश डॅश. सो इट इज सो डॅश डॅश. पिकॉक यूज टू डान्स इन डॅश डॅश सीझन. डॅश डॅश इज कॉल्ड ॲज द किंग ऑफ बर्ड्स. पिकॉकप्रमाणेच इतर काही चित्रसुद्धा विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पॅरट, क्रो, स्कूल. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टेल अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट द फॅमिली बाय वॉचिंग द गिवन पिक्चर अँड हिंट्स गिवन. खाली दिलेल्या तुमच्या कुटुंबाच्या चित्राचे वर्णन दिलेल्या वाक्यांच्या आधारे पूर्ण करा. हॅलो, आय एम रोहित, सुमित. विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव तिथे म्हणायचे आहे. आय लव माय डॅश डॅश. देर आर डॅश डॅश मेंबर्स इन द फॅमिली. माय फादर इज अ डॅश डॅश. माय मदर इज अ डॅश डॅश. माय ग्रँडपॅरेंट्स टेल मी ब्युटिफुल डॅश डॅश. वी सेलिब्रेट डॅश डॅश टुगेदर. अशा रीतीने वरील ॲक्टिव्हिटीतून विद्यार्थ्यांचा चित्राविषयी बोलण्याचा सराव चांगल्या रीतीने होऊ शकतो. इव्हॅल्युएशन. छोटेसे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आपण करू शकतो. व्हॉट इज युअर स्कूल नेम? हू टीचेस यू इंग्लिश? विच बर्ड डू यू लाईक मोस्ट? व्हॉट इज युअर फादर ऑक्युपेशन? टेल अस अबाउट युअर फॅमिली ऑर व्हिलेज ऑर स्कूल एक्सेट्रा. अधिक सरावासाठी दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट लिंक्स दिलेल्या आहेत. माय टेक अवे टुडे आय लर्न. आज मी काय शिकलो? वाचा आणि टिक करा. आय कॅन आयडेंटिफाय थिंग्स अँड पर्सन्स फ्रॉम द गिवन पिक्चर्स. आय कॅन नेम थिंग्स अँड पर्सन फ्रॉम द गिवन पिक्चर्स. आय कॅन स्पीक सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ऑन गिवन पिक्चर्स. या तिन्ही प्रश्नांचे होय, नाही, सांगता येत नाही यातील योग्य पर्यायापुढे टिक मार्क करा. धन्यवाद.